नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। नवी मुंबईमधून एक धक्कादायक वृत्त हाती आलं होतं। एका 31 वर्षीय महिलेनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होतं। खारघर वसाहतीमधील सेक्टर 35 मधील इनोव्हेटिव्ह हाइट्स या इमारतीमध्ये अर्चना आणि अमोध सिंग हे दाम्पत्य राहत होतं। 3 मे रोजी अर्चनानं घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती। अर्चना यांचा भाऊ अमन कुमार यांनी 8 दिवसानंतर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये हुंड्यासाठी अर्चनाचा छळ सुरू असल्याचं सांगितलं। तसंच अर्चनाचा मानसिक आणि शारीरिक जाच सुरू असल्यानेच तिने कंटाळून आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं म्हटलंय। त्यानंतर CISF उपनिरीक्षक आमोद प्रकाश सिंग याच्यावर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अर्चनाच्या भावानं केलेल्या आरोपानुसार आमोद सिंग तिला सतत त्रास देत होता। घर खर्चासाठी तो तिला पैसे देत नव्हता आणि अर्चनानं त्याचं क्रेडिट कार्ड वापरल्यास तो तिला मारहाण करायचा। वडिलांनी आणि नातेवाईकांनी दिलेल्या पैशातून अर्चनानं गावात जमीन खरेदी केली होती। ती जमीन आपल्या आणि आपल्या आईच्या नावावर करावी असा तगादा अमोदने लावला होता। मात्र अर्चनानं तसं करण्यास नकार दिल्याने अमोदने तिला शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास भाग पाडलं। शेअर मार्केटमध्ये अर्चनाचं नुकसान होत असल्याने अमोदने तिचा खूप छळ केला। तो तिला सतत मारहाण शिवीगाळ करत असे, तिला सोडून देण्याची धमकी देत असे। अर्चनानं तिच्या वडिलांकडे मदत मागितली, पण तरीही अमोदने तिला पुन्हा गुंतवणूक करण्यास भाग पाडलं, ज्यामुळे पुन्हा तोटा झाला। या छळाला कंटाळून अर्चनानं अखेर आत्महत्या केली असे गंभीर आरोप तिचा भाऊ अमन कुमार यांनी केलेत। मात्र अद्यापही हुंड्यासारख्या अरिष्ट प्रथांमुळे विवाहितांना टोकाचं पाऊल उचलावं लागत असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।